मित्रांनो, व्हिडिओ बनवून थकला आहात, चॅनल ग्रो होत नाही, व्हिडिओ व्ह्यूज येत नाहीत. मित्रांनो, मी ज्या 3 ट्रिक सांगणार आहे त्या ट्रिक जर तुम्ही तुमच्या चॅनलवर अप्लाय केल्या तर तुमचं चॅनल प्लेन सारखं पळणार आहे. तर मित्रांनो, या 3 ट्रिक पाहण्यापूर्वी मी तुम्हाला जे सांगणार आहे, हो आता तू त्या ट्रिक सांगणार आहे आणि सर्व छोटे मोठे क्रिएटर आहेत त्या ट्रिक स्वतःच्या चॅनल अप्लाय करणार आहेत आणि स्वतःच्या चॅनलची माती करून घेणार आहे. तुमच्यासारख्या टेकच्या नावाखाली जे फेक इन्फॉर्मेशन देतात, युट्यूबच्या नावाखाली छोट्या छोट्या क्रिएटरला गोल गोल फिरवतात, म्हणजे त्यांच्या लाईफ मध्ये कधीच ग्रो होऊ नये. कारण की तुम्हाला हे का शिकवतात, कारण की यांचे व्हिडिओ जर तुम्ही पाहत नाहीत तोपर्यंत यांना काय सपोर्ट होणार आहे, किंवा यांचे व्हिडिओ तुम्हाला ऍक्च्युअल मध्ये ते नॉलेज जर तुम्हाला दिलं आणि जर तुम्ही जर सक्सेस झाले तर यांचे व्हिडिओ कोण पाहिजे. म्हणून म्हणतो मित्रांनो, या ट्रिक काहीच नसतात. तर गजब बेइज्जती है. तर मित्रांनो, तुम्हाला मी सांगणार आहे आजच्या व्हिडिओमध्ये की परफेक्ट रित्या व्हिडिओचं टायटल कसं लिहितात, परफेक्ट रित्या व्हिडिओचं डिस्क्रिप्शन कसं लिहितात. मित्रांनो, हे करणं का गरजेचं आहे, हे करणं या गोष्टीमुळे गरजेचं आहे. मित्रांनो, आता तुमच्या व्हिडिओ व्ह्यूज पण येत असतात कारण की तुम्ही नवीन आहेत. तुमचा व्हिडिओ युट्यूब इतरांना सजेस्ट करते, तुमचं युट्यूब व्हिडिओ इतरांना दाखवते, ते युट्यूबचं काम करते. पण मित्रांनो, कालांतराने होणार काय, तुमचे 4000 घंट्याचा वॉच टाइम कंप्लीट होईल, 1000 सबस्क्रायबर पण होतात, तुमचे चॅनल मोनेटाईज पण होईल. पण मित्रांनो, त्यानंतर एक असा प्रसंग येतो की तुमचे डॉलर हे फक्त पॉईंटनं वाढतात. मग आपण युट्यूबवर काम कशासाठी करतो, पैसे कमवण्यासाठी. तर युट्यूब आपल्याला पैसेच देणे गेलं तर मग आपण इतके दिवस केलेली, इतके वर्ष केलेली मेहनत काय कामाची. तर मित्रांनो, त्यासाठी आपल्याला काय करावं लागणार आहे. मित्रांनो, आपला व्हिडिओ कशावर आहे, आपल्या व्हिडिओचं टॉपिक काय आहे, हे परफेक्ट युट्यूब अल्गोरिदमला समजायला पाहिजे. आणि परफेक्ट रित्या जर युट्यूब अल्गोरिदम मध्ये आपला व्हिडिओ बसला तर आपल्या व्हिडिओची एंगेजिंग वाढते. आता जेवढे व्ह्यूज जरी येत असतात आणि मोनेटाईज झाल्यानंतरही एवढे जरी व्ह्यूज आले तरी तुमचे डॉलर चांगल्यापैकी बनू शकतात. तर मित्रांनो, त्यासाठी काय गरजेचं आहे, आपल्या व्हिडिओचं डिस्क्रिप्शन आणि टायटल हे खूप महत्वाचं आहे. याला आपण व्हिडिओचा SEO म्हणत असतो. तर मित्रांनो, SEO कसा करायचा, एकदम 5 मिनिटांमध्ये तुम्ही ते करू शकता एकदम परफेक्ट रित्या. मित्रांनो, आपल्याला लिहायचं काहीच नाही, हा थोडंफार तर आपल्याला लिहावं लागणार आहे. मित्रांनो, आपण सर्व काही AI वर डिपेंड नाही राहणार आहेत, आपल्याला थोडीफार मेहनत घ्यावं लागणार आहे. मित्रांनो, मी तुम्हाला मागच्या बरेच व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे की आपण व्हिडिओचं टायटल डिस्क्रिप्शन हे कसं लिहितात. पॉईंटचं बोलायचं झालं तर आपण व्हिडिओचा SEO कसा करतो हे तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये मी सांगितलं होतं की सुरुवातीला एखादा मेन कीवर्ड जो आहे, जो आपल्या व्हिडिओचं टॉपिक आहे. कीवर्ड म्हणजे काय असतो मित्रांनो, कीवर्ड म्हणजे जे युट्यूब युजर आहेत ते कशा पद्धतीने युट्यूबवर सर्च करतात, त्यांचा जो सर्चिंगचा जे शब्द असतो तो शब्द आपल्या टायटलमध्ये मेन असणं गरजेचं आहे. ते एकदम सुरुवातीला ते शब्द असणं गरजेचं आहे. कोणतेही एखादा पॉईंट असो किंवा तुमचा जे टॉपिक आहे त्या टॉपिकचा सर्चिंग कीवर्ड हे तुमच्या टायटलमध्ये असणं गरजेचं आहे. तेच टायटल तुमचं डिस्क्रिप्शन मध्ये टाकायचंय. म्हणजे तुम्ही जे टायटल लिहिलं ते कॉपी करायचं, डिस्क्रिप्शन मध्ये टाकायचं. त्यानंतर 5 ते 10 वाक्य तुम्ही तुमच्या व्हिडिओ संदर्भात डिस्क्रिप्शन मध्ये टाकायचे असतात. त्यानंतर काय करायचं, खाली आपल्या सोशल मीडियाच्या लिंक टाकायच्या असतात. इंस्टाग्राम, फेसबुक, दुसरं युट्यूब चॅनल असेल तर त्याची एक लिंक टाकायची. त्यानंतर खाली काय टाकायचं, तुम्ही डिस्क्लेमर टाकू शकता किंवा नाही टाकलं तरी चालेल, हॅशटॅग टाकायचे असतात. हे आपलं असं डिस्क्रिप्शन असतं. पण मित्रांनो, हे परफेक्ट रित्या डिस्क्रिप्शन आहे का आपलं, आपल्याला समजतं का की आपण हे परफेक्ट रित्या डिस्क्रिप्शन लिहिले नाही. तर मित्रांनो, आपल्याला त्यासाठी काय करावं लागणार आहे, आपल्याला लागणार एक vidIQ ऍप, दुसरं लागणार आहे आपल्याला ChatGPT आणि तिसरं युट्यूब ट्रान्सक्रिप्टर ही वेबसाईट. तर मित्रांनो, आपण ChatGPT, vidIQ आणि युट्यूब ट्रान्सक्रिप्टर याच्या मदतीने आपण परफेक्ट रित्या आपल्या व्हिडिओचा SEO करणार आहेत आणि ते अतिशय गरजेचं आहे. मित्रांनो, तुम्ही युट्यूबवर काम करता म्हणल्यानंतर तुम्हाला युट्यूब अल्गोरिदमचा विचार करणं खूप गरजेचं आहे. त्यासाठी तुम्हाला व्हिडिओचा SEO परफेक्ट करण्याची गरज असते. तर मित्रांनो, आपल्याला काय लागणार आहे, vidIQ, ChatGPT आणि युट्यूब ट्रान्सक्रिप्टर याच्या मदतीने आपण एक व्हिडिओचा परफेक्ट रित्या SEO करणार आहेत. मित्रांनो, हा SEO का गरजेचा आहे मी तुम्हाला म्हणतोय, कारण की तुमचं जर चॅनल मोनेटाईज झालं तर तुमचे डॉलर बनणारच नाहीत आणि आपल्याला हे SEO करायला काही जास्त मेहनत लागणार नाही. आपण अवघ्या 5 ते 10 मिनिटांमध्ये हा SEO करणार आहेत. तर मित्रांनो, व्हिडिओ जास्त न लांबवता मी तुम्हाला डायरेक्ट घेऊन जातो आपल्या मोबाईल स्क्रीनवर. मित्रांनो, आता मी आलो आपल्या युट्यूब स्टुडिओ ऍप मध्ये. तर मी तुम्हाला आता व्हिडिओ दाखवतो, त्या व्हिडिओचा आपल्याला पूर्ण फुल SEO करायचा आहे. तर मित्रांनो, या व्हिडिओचा आपल्याला फुल SEO करायचा आहे. तर मित्रांनो, यासाठी आपल्याला काय लागणार आहे, या व्हिडिओचे एक थंबनेल लागणार आहे, या व्हिडिओचे डिस्क्रिप्शन लागणार आहे आणि या व्हिडिओच्या अॅनालिटिक्सचा एक स्क्रीनशॉट लागणार आहे. तर मी स्क्रीनशॉट काढतोय. तर मित्रांनो, मी स्क्रीनशॉट काढलेला आहे. मित्रांनो, आता आपल्याला जायचंय vidIQ ऍप मध्ये. मित्रांनो, vidIQ ऍप मध्ये आल्यानंतर ह्या व्हिडिओचा आपल्याला SEO करायचा आहे. या व्हिडिओचा SEO करायचा आहे. तर बघा मित्रांनो, मी याच्या SEO मध्ये आलेलो आहे. इथे थंबनेल कशा प्रकारचा आहे,
डिटेल देते आपली पूर्ण याची. मित्रांनो, या VidIQ जर तुम्हाला पूर्ण इन्फॉर्मेशन घ्यायची असेल तर हा व्हिडिओ माझा नक्कीच बघा. तर मित्रांनो, आपला SEO कशा प्रकारचा आहे, फक्त इथं आपला 9% बरोबर आहे आपला SEO व्हिडिओचा, आणि म्हणजे व्हिडिओचा 50% पैकी फक्त 9% बरोबर आहे. तर मित्रांनो, याचा एक स्क्रीनशॉट काढून घेतो मी. तर मित्रांनो, आता आपल्याला जायचं आहे ChatGPT ऍप वर. GPT वर आलेलो आहे. इथं मित्रांनो आता ते स्क्रीनशॉट अपलोड करणार आहे. मित्रांनो, स्क्रीनशॉट अपलोड केल्यानंतर ती अशा प्रकारे आपल्याला इन्फॉर्मेशन देते. तर मित्रांनो, आता मी खाली याला एक ऑर्डर देणार आहे की या व्हिडिओवर माझ्या व्ह्यूज येत नाहीत, तर मी काय करू. तर मित्रांनो, ते अशा प्रकारे आपल्याला इन्फॉर्मेशन देतं, पूर्ण माहिती देतं की व्हिडिओ कशावर एडिट करायचा, काय करायचा, आवाज चांगला ठेवा हे ठेवा. तर याच्यावर आपल्याला काही लक्ष द्यायची गरज नाही मित्रांनो. आपल्याला जायचंय आणखीन एक स्क्रीनशॉट अपलोड करायचा आहे किंवा आपलं एक थंबनेल अपलोड करायचं आहे आणि म्हणायचे या टॉपिकवर माझा व्हिडिओ आहे. मी ChatGPT ला म्हणलोय की या टॉपिकवर माझा व्हिडिओ आहे, मी थंबनेल अपलोड केलंय. खाली काय इन्फॉर्मेशन देतं बघा. ते छान टॉपिक आहे, म्हणते तुझं व्हिडिओ एक मोबाईल मध्ये किती युट्यूब चॅनल चालू आहे, तर त्याबद्दल थोडीशी इन्फॉर्मेशन देतं मित्रांनो. खाली काय म्हणते, एकदम शेवटी काय म्हणते ते बघायचं आपल्याला. ते खाली मध्ये तू कोणत्या ऍप मध्ये एडिटिंग करतो, कॅपकट, काइनमास्टर. आपल्याला याच्याशी काय विचारायचं नाही मित्रांनो. एक उत्तर देतो प्रश्नाचं मित्रांनो. मी कॅपकट वर एडिट करतो. बघा, ते म्हणते तू कॅपकट वर एडिट करतो तर छान. ते आपल्याला एडिटिंग संदर्भात थोडीशी माहिती देते. तर याला आणखीन आपल्याला थोडीशी इन्फॉर्मेशन द्यावं लागणार आहे, कारण की मी ChatGPT कन्फ्यूज झालेला आहे. तर याला आणखीन समजून सांगावं लागणार की मी या टॉपिकवर व्हिडिओ टाकलेला आहे, मला फक्त या व्हिडिओचा परफेक्ट SEO करणार आहे, डिस्क्रिप्शन दे. याला आता आपल्याला काय करायचं, आपल्याला VidIQ आपल्याला स्क्रीनशॉट टाकायचा आहे. आता काय म्हणते बघूया मित्रांनो. खूप छान. तू हे स्क्रीनशॉट YouTube SEO एनालिटिक्स बहुतेक VidIQ किंवा ट्यूबबडी ऍप मधला आहे. त्याला समजलं आपल्याला कशामधला आहे. तर आता बघायचं एकदम शेवटीच आपल्याला काय रिझल्ट येतो ते बघायचं आपल्याला. त्यानं आपल्याला कीवर्ड दिले तिथं कॉपी करून टाक म्हणाली, पण आपल्याला हातात टाकायचं नाही. ते टॅग टाक म्हणाली तुझ्या युट्यूब स्टुडिओ मध्ये, पण आपल्याला हातात टाकायचं नाही. याला आपल्याला परफेक्ट रित्या घ्यायचं आपल्या स्टाईल मध्ये. तर खाली काय म्हणले बघा, हवं असल्यास मी तुला या व्हिडिओसाठी रेडी टू कॉपी टायटल, डिस्क्रिप्शन आणि टॅग एकत्र करून देऊ शकतो. फक्त तू सांग की तुला मराठीमध्ये हवे आहे का इंग्लिशमध्ये. आपल्याला विचारते आपल्याला ते मराठीमध्ये पाहिजे का इंग्लिशमध्ये पाहिजे, म्हणजे SEO साठी उपयुक्त चांगले असे आपल्याला ते डिस्क्रिप्शन देतो म्हणाले. तर आपण त्याला काय म्हणूया, मी माझ्या तुला व्हिडिओची स्क्रिप्ट देतो, त्या आधारे तू मला डिस्क्रिप्शन दे, किंवा माझी डिस्क्रिप्शन तुला देतो, त्या आधारे तू मला माझ्या व्हिडिओची फुल SEO डिस्क्रिप्शन दे. तर आपल्याला काय करायचं, सर्वात अगोदर आपल्याला आपल्या व्हिडिओची स्क्रिप्ट त्याला द्यायची, त्यानंतर आपल्या व्हिडिओची आपण जी डिस्क्रिप्शन लिहिलेली आहे ती त्याला द्यायची, त्यानंतर एकदम परफेक्ट रित्या ते आपल्याला डिस्क्रिप्शन देणार आहे. तर अगोदर आपण काय करायचं, आपण त्याला आपल्या व्हिडिओची डिस्क्रिप्शन द्यायची. तर आपण जाऊया आता YouTube स्टुडिओ मध्ये. मित्रांनो, ही डिस्क्रिप्शन कॉपी करण्याऐवजी आपल्या इथे काय करायचे, कट करायचे. म्हणजे परत आपल्या इथे डिस्क्रिप्शन लिहायची, तर परत ही आपल्याला कट करावं लागेल. त्यापेक्षा अगोदरच कट करायची, म्हणजे ती कॉपी पण होईल आणि इथून कट पण होईल. तर मित्रांनो, इथून पूर्ण डिस्क्रिप्शन हटलेली आहे, तर आपल्याला तिथं आता ChatGPT वर अपलोड करायची आणि खाली म्हणायचं की ही माझ्या व्हिडिओची डिस्क्रिप्शन आहे. तर मी ChatGPT आलो आणि ती पेस्ट करतोय. बघा, झाली पेस्ट. आणि आता खाली म्हणतो की ही माझी डिस्क्रिप्शन. बघा, मी म्हणलो ही माझ्या व्हिडिओची डिस्क्रिप्शन. आता ते आपल्याला देते आपल्या स्टाईल मध्ये, बरोबर आपल्याला ते देते. पण अजूनही ती आपल्याला डिस्क्रिप्शन बरोबर देणार नाहीये. त्यासाठी आपल्याला अजून एक त्याने डिस्क्रिप्शन दिलेली आहे, पण ती परफेक्ट बसणार नाही असं मला वाटतं. ते आपल्याला म्हणते मी तुला थंबनेल देऊ शकतो, टॅग देऊ शकतो, सर्व देतो. पण आता आणखीन आपल्याला एक काम करायचंय, आपल्या पूर्ण व्हिडिओची जी स्क्रिप्ट काढायची आणि इथं पेस्ट करायची आणि म्हणायचे की माझ्या स्टाईल मध्ये या व्हिडिओची फुल SEO करणारी डिस्क्रिप्शन दे. तर आता जाऊ आपण YouTube ऍप मध्ये. मित्रांनो, मी माझ्या चॅनल आलेलो आहे YouTube वर. तर आता आपल्याला या व्हिडिओची फुल स्क्रिप्ट काढायची आहे. स्क्रिप्ट कशी काढायची काळजीपूर्वक बघा मित्रांनो. तर काय करायचं, आता आपण या व्हिडिओचा फुल SEO करतोय. तर या 3 डॉट वर क्लिक करायचं. 3 डॉट वर क्लिक केल्यानंतर इथं शेअर
तर क्लिक करायचं, त्यानंतर कॉपी लिंक करायची. कॉपी लिंक केल्यानंतर आपल्याला आता जायचं गुगलवर आल्यानंतर इथं युट्यूब ट्रान्सक्रिप्टर टाईप करायचं. मी अगोदर इथं केलं होतं बघा. हे यावर क्लिक करतो. यावर क्लिक केल्यानंतर नंबरची जी वेबसाईट दिसते यावर क्लिक करायचं. यावर क्लिक केल्यानंतर अशा प्रकारचा इंटरफेस येतो. यावरती लिंक पेस्ट करायची. पेस्ट केल्यानंतर इथं क्लिक करायचं. रेड पट्टी दिसते यावर क्लिक करायचं. थोडा वेळ लागतो मित्रांनो, पण आपल्या व्हिडिओची पूर्ण स्क्रिप्ट ते देणार आहे. आता बघू शकता मित्रांनो, इथं पूर्ण आपल्या व्हिडिओची स्क्रिप्ट आलेली आहे. मी जे व्हिडिओ मध्ये बोललेलो आहे ती पूर्ण इथं स्क्रिप्ट स्वरूपात आलेली आहे. या इथं बघा कॉपी जे दिसते ना, कॉपी ट्रान्सक्रिप्ट यावर क्लिक करायचं. तर आपल्या पूर्ण व्हिडिओची स्क्रिप्ट कॉपी झालेली आहे. आपल्याला जायचं आता ChatGPT वर. मी ChatGPT वर आलेलो आहे. तर आता आपण इथं व्हिडिओची स्क्रिप्ट पेस्ट करूया. खाली मी एक ऑर्डर देतो त्याला की माझ्या व्हिडिओची स्क्रिप्ट आहे, याचा परफेक्ट SEO होईल अशी डिस्क्रिप्शन, टॅग, टायटल, डिस्क्रिप्शन दे. SEO नुसार परफेक्ट SEO झाला पाहिजे असे व्हिडिओचं टॅग, टायटल, डिस्क्रिप्शन दे. ते बघा काय म्हणते मला, मस्त रघुनाथ तुझी बोलण्याची मराठी टेक व्हिडिओची. हे थोडस आपल्याला स्तुती करत असतं, जरा वाढून बोलतं आपल्याला, ते याच्याकडे लक्ष द्यायचं नाही. हे बघा त्यानं आपल्याला काय दिलं, डिस्क्रिप्शन दिलेलं आहे. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत एक मोबाईल किती युट्यूब चॅनल चालू शकतो. त्यानं आपल्याला डिस्क्रिप्शन दिलेली आहे आणि डिस्क्रिप्शन ही त्याने माझ्या स्टाईलमध्ये दिलेली आहे. आणि हे जे टॅग दिलेत मित्रांनो, हे टॅग आपण जर डिस्क्रिप्शन मध्ये लागले तर आपला तिकडे बघा VidIQ मध्ये आपला SEO किती प्रकारे वाढू शकतो. तर बघा मित्रांनो, एकदम शेवटी ते काय म्हणले, तुला हवा असल्यास मी या डिस्क्रिप्शनच्या टॅग वर आधारित परफेक्ट SEO असणारी एक फुल SEO म्हणजे 50% आपले 50 ते 50% होणारी डिस्क्रिप्शन देऊ शकतो. तर आपण इथं खाली हो म्हणूया. बघा त्यांना आपल्याला एक हुकलाईन टायटल दिलेली, एका मोबाईल मध्ये किती युट्यूब चॅनल चालवता येतात. ते टायटल 2-3 प्रकारे देते मित्रांनो. खाली डिस्क्रिप्शन दिलेली आहे बघा. खाली डिस्क्रिप्शन बघा, वाचा मित्रांनो. आजच्या व्हिडिओ मध्ये आपण बघणार आहोत एक मस्त डिस्क्रिप्शन त्याने दिलेली आहे. तर ही डिस्क्रिप्शन मला अजूनही आवडलेली नाही. या डिस्क्रिप्शनला मी माझ्या स्टाईल मध्ये करणार आहे. तर त्यासाठी काय करणार मित्रांनो, परत मी माझी डिस्क्रिप्शन इथं पेस्ट करणार आणि माझ्या डिस्क्रिप्शन स्टाईल मध्ये या डिस्क्रिप्शनला दे म्हणणार. बघा मित्रांनो, त्याने या स्टाईल मध्ये ती डिस्क्रिप्शन बनवून दिलेली आहे. अजून म्हणते मी 5 तुला हुकलाईन टायटल देऊ शकतो. तर मित्रांनो, याची काही गरज नाही. आता आपण फक्त ही डिस्क्रिप्शन कॉपी करणार आणि आपल्या व्हिडिओमध्ये पेस्ट करणार आहेत. त्यानंतर VidIQ वर जाऊन पाहणार आहेत की आपल्या SEO कशा प्रकारे झालाय. तर बघा मित्रांनो, ती डिस्क्रिप्शन मी इथं पेस्ट केलेली आहे. सेव्ह वर क्लिक करतो. सेव्ह वर क्लिक केल्यानंतर मित्रांनो, आता आपण VidIQ मध्ये लगेच जाऊन पाहणार आहेत की आपल्या व्हिडिओचा SEO किती प्रकारे बरोबर झालाय. बघा मित्रांनो, आपण आता आपल्या व्हिडिओचा SEO बघतो तर इथं पूर्ण 0 दाखवते, म्हणजे आपला SEO काहीच परफेक्ट नाही. आता बघा कसा वाढतो. तर या डिटेल्स वर क्लिक करायचंय. डिटेल्स वर क्लिक केल्यानंतर बघा खाली टॅग देतं. हे टॅग तुमच्या याच्यामध्ये येतात मित्रांनो. टॅगला कुठेही फिरायचं काम नाही. कोणती वेबसाईट रॅपिड टेक्स्ट वर जायचं नाही किंवा IT टूल वर जायचं नाही की युट्यूब वर सर्च करायचं नाही. बरोबर इथं वाढतात. बघा आता मी क्लिक केलं की वाढतात. हे असे टॅग क्लिक केले ते बरोबर आपल्या व्हिडिओ खाली लागतात. बघा मित्रांनो, मी एवढे टॅग सिलेक्ट करतो, आपला SEO कसा वाढतो. तर बघा मित्रांनो, इथं 13% झालेला आहे. अजून जर आपण टॅग वाढवले तर आणखीन आपला SEO परफेक्ट होऊ शकतो. फुल SEO परफेक्ट होऊ शकत नाही मित्रांनो, पण थोडाफार यामध्ये चेंजेस होऊ शकतात. आपल्याला आपल्या जे टॅग आपल्या व्हिडिओचे अकॉर्डिंग आहेत, जे आपल्या व्हिडिओला शूट होतात किंवा जे आपल्या टॉपिकशी निगडीत टॅग आहेत ते आपण लावू शकतो. तर मित्रांनो, यापेक्षा आणखीन SEO परफेक्ट होऊ शकत नाही. तर मित्रांनो, अशा प्रकारे तुम्हीही तुमच्या व्हिडिओचा SEO परफेक्ट रित्या करू शकता आणि ChatGPT वरून हुकलाईन टायटलही घेऊ शकता.
आणि थंबनेलची आयडिया घेऊ शकता की मी थंबनेल कशा प्रकारे बनवू. एक साधं थंबनेल कॅनवा किंवा पिक्सेल लॅबवर बनवायचं, ChatGPT वर अपलोड करायचं आणि म्हणायचं हा माझा व्हिडिओ या संदर्भात आहे, या टॉपिकवर आहे. तर मी थंबनेल कशा प्रकारे बनवू, टेक्स्ट कशा प्रकारे टाकू, कोणते एलिमेंट घेऊ, अशा प्रकारे तुम्ही तुमच्या चॅनलची ग्रोथ करू शकता. मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला, काय वाटला मला कमेंट करून नक्कीच सांगा. भेटूया एखाद्या नवीन व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.